what Ambedkar did, what he wrote with pain, was to rebuild a new India. Constitution is not just a rule book. It is a verdict. It is a verdict to get away from thousands and thousands of years of injustice to children, to women, to the dignity of every person. नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर. मित्रांनो, साऊथ इंडस्ट्रीमधील खूप मोठमोठे ॲक्टर आहेत जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मोठ्या प्रमाणात मानतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल ते वक्तव्य करत असतात आणि नेहमीच त्यांना शक्य होईल त्या ठिकाणी आभार देखील मानत असतात. तर असंच पुन्हा एकदा प्रचिती घडली एका साऊथच्या मोठ्या अभिनेत्याने जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे तर आभार मानलेच आहे, परंतु त्याचसोबत त्याने भारतीय संविधानाबद्दल अतिशय मोठं वक्तव्य केलंय. तो एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना म्हणाला की भारतीय संविधान कुठलं रूलबुक नाही किंवा काही लिहून ठेवलेलं कायदा कानूनचं पुस्तक नाही, तर ते आमच्यासारख्या गोर गरीब किंवा दीन दलित लोकांना हक्क मिळवून देणारं एकमेव ठिकाण आहे. तर संपूर्ण प्रकरण काय आहे आपण पाहणार आहोत, परंतु तत्पूर्वी तुम्हाला सर्वांना विनंती असेल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. मित्रांनो, सिंघम हा चित्रपट आपण सर्वांनीच पाहिलेला आहे. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका जी निभावली होती ती अजय देवगण आणि साईड रोल म्हणजे मुख्य विलनची भूमिका जी निभावली होती ती प्रकाश राज यांनी निभावली होती. प्रकाश राज यांच्या अनेक चित्रपट असे आहेत की ज्यामध्ये त्यांनी अत्यंत उत्तम अशा भूमिका निभावलेल्या आहे, परंतु ते फक्त चित्रपटामध्येच उत्तम भूमिका निभावतात का, तर नाही, आयुष्यात देखील ते त्यांच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यात देखील खूप सुंदर व्यक्तिमत्व आहे. त्यांनी ज्या मित्रांनो थेट एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना भारतीय संविधानाबद्दल वक्तव्य केलं आणि त्या ठिकाणी ते म्हणाले की भारतीय संविधान कुठलं रूल पुस्तक किंवा कायदा कानूनचं फक्त पुस्तक नाही, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या हजारो वर्षापासून ज्या लोकांवरती अन्याय अत्याचार झाला, ज्यांना अन्याय अत्याचार सहन करावा लागला, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लिहून ठेवलेलं पुस्तक आहे किंवा आम्हाला न्याय मिळवून देणारं ते एक ठिकाण आहे. आणि त्यांच्या त्या वक्तव्यानंतर त्यांचा तो व्हिडिओ आता सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तर याबाबत तुमचं काय मत आहे खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.